हाय, हॅलो, नमस्कार. मी स्नेहा तुमचं सगळ्यांचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये खूप मनापासून स्वागत करते. आता दुपारचे 12:15 वाजलेले आहेत. सगळं आवरलंय. राज पण झोपलाय आंघोळ करून आणि आज राजचं श्रीकृष्णाचं फोटोशूट करायचंय. खरं तर ते कृष्ण जन्माष्टमीच्या वेळेसच करायचं होतं, पण त्या दिवशी त्या फोटोग्राफर कुठेतरी बाहेर गेलेली होते, त्यामुळं नाही जमलं आणि करून नाही जमलं. आता श्रीकृष्ण जन्माष्टमी होऊन जवळपास 10-12 दिवस झालेत. पण ठीक आहे, त्याची ही जी एक एज आहे, नटखटपणा जो असतो ना श्रीकृष्णासारखा, सो तो मोमेंट ज्या आहेत त्या कॅप्चर करायच्या आहेत, म्हणून फोटोशूट करायचंय. सो लेट झालं तरी पण काही प्रॉब्लेम नाहीये. त्या दिवशीच करावं म्हणून असा पण काही नियम नाहीये. सो त्यामुळं आज ते करूनच घ्यायचे, कारण दररोज करून घ्यायचं, पण एकदा रात्री करायचं ठरवलं. पण त्या फोटोग्राफरचं असं म्हणाले की रात्री एवढा इफेक्ट व्यवस्थित येत नाही जो दिवसा येतो तो, त्यामुळं मग दिवसा करायचं ठरवलं. दिवसा करायचं ठरवलं तर मग मी कॉलेजमध्ये असते, आल्यानंतर परत आवरावर तो कधी कधी झोपलेला असतो. तर ते असं येतच, सगळ्या गोष्टी जुळूनच येत नव्हत्या. पण आज मी घरी होते, सुट्टी होते, तर म्हटलं आज करूनच घेऊ काही झालं तरी पण, कारण मग एक दिवस पुढे निघून चाललाय आणि तो थोडासा आता नेमका हळूहळू चालायला लागलाय. आता रिकामा चालायला शिकलाय हळूहळू. सो त्यामुळे म्हटलं की आता हे एक व्हिडिओ त्याचा असा होऊन जाईल म्हणून करायचं ठरवलंय. आता तो झोपलाय आणि त्याचा जो असा श्रीकृष्णाचा असा गंध असतो ना, तर तो लावायचा आहे. तो असा जागा असताना तर लावूच देणार नाही, त्यामुळं आपण म्हटलं की त्याला झोपेतच लावू म्हणून त्याचा तो जो असा यू आकार असतो ना, कॅपिटल यू, तर तो आकार असं तर नाही काढता येणार आहे. तर समोरच्या काकू येते, त्यांच्याकडे तो एक साचा आहे, असं आपण देवस्थानच्या ठिकाणी लावतात ना, असं असं तो आणायला गेला आहेत आत्या. आता ते घेऊन आले की त्याला आपण ते लावून घेऊ आणि त्याचा श्रीकृष्ण जन्माष्टमीचं फोटोशूट तुम्हाला पुढे पाहायला मिळेल. आणि आता आत्यांनी तो जो गंध लावायसाठीचा तो यू आकाराचा जो साचा होता तर तो आणला आहे आणि हातावरती तिची लावण्याची गंध गोळी होती, तर ती उगवली पाण्यामध्ये आणि त्या सगळ्या साच्याला बाजूनी लावून घेतले. कारण असा मध्ये त्याला कुंकाचे डॉट द्यायचेत मध्ये आणि बाजूनेही असं पांढरं यू आकाराचं करायचं आहे. तो जेव्हा जागा असतो ना, तर तेव्हा तो लावूनच देणार नाही, कारण आहे ना, तो एक सेकंडभर बी एका जागेवरती शांत राहत नाही. आता झोपलेला आहे तोपर्यंतच ते पटकन लावून घ्यायचे. आणि आता ते कपाळाला लावल्यानंतर थंड लागलं तर उठतोय की काय काय माहिती, बघू आता. आणि ते लावताना पण आहे ना, थोडं व्यवस्थित बरोबर मध्ये सेंटरला लागलं तर चांगलं दिसतं. थोडंसं साईडला वगैरे गेलं तर ते नाही चांगलं दिसत, त्यामुळे झोपेत थोडं येईल मला असं वाटतं व्यवस्थित लावता. ओके, हल्लाच तो राज तरी पण तर उठणार तर आहेच आता, कारण सारखं लावायला गेलं की ते गार लागणार आहे, ते पाण्यामध्ये उगवलेली गंधगोळी, आणि तो उठणारच आहे. आणि शेवटी तेच झालं. गंध तर लावलाच आम्ही, पण तो शेवटी उठून बसला आणि हे असा लागलाय. तो आता उठून बसलाय, फ्रेश झालाय आणि हा असा लागलाय. पण ठीक आहे, दिसतोय तो, फार खराब पण नाही लागलाय, मधोमध लागलाय सेंटरला एकदम. आणि आता त्याच्यामधनं कुंकू लावायचं आहे, तर आता त्याचे कपडे चेंज करून घेऊ. आणि इथं ना, मी 4-5 दिवसापूर्वीच हे सगळे त्याला जे काही ज्वेलरी माझ्याकडे जे घरात सामान होतं तर ते सेपरेट एका ताटामध्ये काढून ठेवलं होतं की ऐन वेळेला शोधाशोध नको म्हणून. तर इथं त्याला आता हे धोतर घातलेलं आहे आणि तो असा ना थोडा चालतोय, असा बॅलन्स करतो, पण मध्ये मध्ये तोल जातो तरी पण त्याचा अजून असं एवढा प्रॉपर नाही चालत. आणि मग त्याला इथं ते मध्ये त्या कपाळाला लावलेल्या गंधाच्या मध्ये लाल गंध लावला, आपलं कुंकू लावलं. आणि मग म्हटलं आता जे काही हार वगैरे होते घरात, मोत्याच्या माळा वगैरे होत्या, तर त्या मी काढून ठेवल्या होत्या, तर त्या आता घालावं म्हटलं.
फायनली फोटोशूट कंप्लीट झालं. त्याने पण इतकं छान कॉपरेट केलं ना, आणि त्या गायी पण आल्यामध्येच म्हणजे एक्सपेक्ट पण नव्हतं केलं, त्यापेक्षा खूप 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 भारी झालं. आणि त्याने पण छान कॉपरेट केलं, छान पोज वगैरे देत होता तो. पण आम्हा सगळ्यांची खूप परेशानी झाली त्याला एंटरटेन करायला, त्याला हसवायला लावायला, त्याचं लक्ष इकडं तिकडं विचलित करायला. खूप माझ्या अवतारावरून तुम्हाला लक्षात येत असेल. आणि बाहेरनं ढगाळ वातावरण झाले पावसाचं, मध्ये मध्ये पाऊस पण येतोय. मग त्यावेळेस बाहेर काही घेतले, मग आत काही घेतले, तो असं केलं. पण छान मस्त झालं फोटोशूट. मग त्याला बाहेरून आल्यानंतर ना आंघोळ घातली, कारण त्याने ते गाईला हात लावलेले होते, खाली रस्त्याला पण हात लावलेले होते. त्यामुळे मग त्याला अगोदर आंघोळ घातली आणि मग त्याला खाऊ घालून झोपी लावले. आता तो मस्त झोपलाय आणि थकलाय आता, त्यामुळे जरा जास्त मोठी झोप घेईल. तर हे होतं आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका आणखी छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, काळजी घ्या.